नमस्कार, जनता एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. जनता एक्सप्रेस खरं तर हा प्रजासत्ताक जनता या वृत्तपत्रातीलच एक अंतर्गत विभाग आहे आणि ते यूट्यूब चॅनल आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. झोपडपट्टी चळवळ मुंबईच्याद्वारे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला, तो मुंबई विमानतळाच्या लगत असलेल्या म्हणजे काही अंतरावरती काहीशे मीटरवर असलेल्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या 1,00,000, 1,25,00,000 ते 1,50,000 लाखाच्या आसपास त्या झोपड्या आहेत. त्या झोपड्यांचं पुनर्वसन नेमकं ठप्प का पडलं आहे आणि त्यांच्या सरकारकडून अशा कोणत्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नेमक्या महत्त्वाच्या मागण्या काय आणि कळीचा मुद्दा काय जो सरकारकडून मुद्दा तात्काळ ठेवलेला आहे त्याच्यावरती कोणताही निर्णय होतो? माझं नाव ॲडव्होकेट सुभाष गायकवाड आहे. मी विमानतळ परिसर रहिवासी एकता संघचा अध्यक्ष आहे. गेल्या 2006 पासून निरंतर आम्ही झोपडपट्टी पुनर्वसनसाठी आम्ही निरंतर काम करतो. आमच्या विलेपार्लेपासून पूर्ण आझाद मैदान दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचे आंदोलन चालू असतात. आमची मागणी ही आहे की स्थानिक जागेवर झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन व्हावं. त्यांना योग्य पद्धतीचं 450 स्क्वेअर फीट, 500 स्क्वेअर फीट आत्ताच्या याच्यानुसार 500 स्क्वेअर फीट मिनिमम त्यांना एक विसर्जनिका भेटावी. त्यांना कुठल्याही पद्धतीचं आजीवन मेंटेनन्स असावं. त्यांना कुठल्याही पद्धतीचं जे टॅक्स बिक्स हे असतात ते सरकार त्याच्यापासून मुक्त करावी. त्यांच्या अकाउंटवर 1,00,000 रुपये जमा केलं तर त्या येणाऱ्या त्या व्याजमधून त्यांचं मेंटेनन्स फ्री व्हावं अशा आमच्या बेसिक मागण्या आहेत. तर गेल्या 2000 आपण विचार केलं, गेल्या 2006 पासून जे उमडा अग्रीमेंट झाला JVK अग्रीमेंटमध्ये, JVK आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये महाराष्ट्र एअरसीमध्ये, तर त्यांनी ऑपरेशन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणतात त्याला, ते आतापर्यंत त्याचं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही. आता दळणवळणाचा हा मोठा इंटरनॅशनल भाग आहे. विमानतळ म्हणजे एक इंटरनॅशनल दळणवळण आहे. तर इथं लोकल तुम्ही अथॉरिटीमध्ये तुम्ही MUTPची धोरणं राबवतोय, तर त्याला पण तुम्ही MUTP जो धोरण आहे ते लाभून प्रत्येक झोपडपट्टी धारकांना घराच्या बदल्यात घर मिळण्यात यावं. कुठल्याही पद्धतीचं कट ऑफ डेट किंवा त्यांना अपात्र करून त्यांना सर्व कलेक्टरच्या मार्फत या SRच्या मार्फत चक्र घालायचं काम होऊ नये. त्या माध्यमातून आपण सरकारला अनेक वेळा ह्याच विषयाला घेऊन वारंवार आम्ही सरकारला चेतवणी दिली, पण आतापर्यंत सरकार कुठल्याही ह्या आमच्या गोष्टीला गुमान न देता त्यांनी कुठल्याही पुनर्वसनाची धोरणं आतापर्यंत राबवलेली नाही. विमानतळाचा हा जो संपूर्ण परिसर आहे ना, तो साधारण किती एकरमध्ये वसलेला आहे आणि झोपडपट्ट्यांची संख्या किती आहे, त्यात पात्र आणि अपात्र ही संख्या साधारण किती असेल? झोपडपट्टीचा कमसे कम 2000 एकरचं जमीन आहे. तर 2000 मध्ये आमच्या स्लम जे एरिया आहे ते कमसे कम वेगळ्या पार्टमध्ये ते डिवायडेशन झालं आहे. 4 एकर, 3 एकर, 2 एकरमध्ये. तर आता ते कमसे कम 1,25,00,000 झोपडपट्टी ते गेल्या 2006च्या सर्वेक्षणाप्रमाणे आहे. आता 2006 पासून आता 2024 आला, 8 वर्ष झाले. प्रत्येक वर्षाला पॉप्युलेशन वाढत असतंय. तर झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस काय फार मोठा श्रीमंत आणि मोठ्या घराचा राहत नाही. छोटे घरं असतात. त्या छोट्या घरामध्ये पार्टिशन करून झोपड्या वाढतच असतात. जोपर्यंत लवकर सरकार त्याची धोरणं राबवत नाही, म्हणजे ह्या SRच्या मार्फत जर पुनर्वसन केलं तर हे कुठल्याही पुनर्वसन योग्य पद्धतीनं होणार नाही. सरकारने त्या जागेवरती विशेष प्रकल्प राबवण्यात यावं. विशेष प्रकल्पमध्ये कुठल्याही झोपडपट्टीला अपात्र करता येत नाही. MUTPमध्ये मुंबई अर्बन डेव्हलपमेंट जे असते त्या प्लॅनमध्ये कुठल्याही झोपडपट्टीला अपात्र करता येत नाही. प्रत्येक झोपडीधारकाला जर घर भेटलं तर तिथं झोपड्या वाढण्याचा प्रश्न येत नाही आणि भ्रष्टाचार होण्याचाही प्रश्न येत नाही. साधारणतः या सगळ्या गोष्टीला सरकारच्या तिजोरीवरती किती हजार कोटींचा भर पडेल याचा काय अभ्यास केला आहे, काय ठोकताळे बांधलेले आहेत, या संदर्भात काय नियोजनात्मक आपल्याकडे काय आराखडा तुम्ही तयार करून सरकारसमोर सादर केला होता का? 2016 मध्येच आपण सादर केला होता. ह्याच्या झोपडपट्टीमध्ये जे पुनर्वसनाचा जे प्रायव्हेट एरिया ते FSI मध्ये त्यांना कव्हर होऊन जाते. त्याबद्दल आपण डोकं खरं करून घ्यायची आवश्यकता नाही. त्यामध्ये बिल्डर्स येतात, ते बिल्डरमध्ये त्यांना FSI भेटतो, त्याच्यामध्येच आपले ते पुनर्वसन होऊन जातं. त्याच्यात काही टेन्शन नाही. म्हणजे एवढं सहज शक्य आहे तुमचं म्हणणं आहे. मग सरकार या बाबतीमध्ये मागे का?
सरकार आतापर्यंत द्यायचं काम कधीच केलं नाहीये, घ्यायचंच काम करतंय. त्याला सवय पडलेली आहे घ्यायचं. ते देणार कुठून? सरकार लोकांना आतापर्यंत काय योग्य प्लॅन तुमच्या लाईफला काय सेफ्टी आहे सांगा मला. तुम्ही एक पत्रकार आहे. ती जी जागा आहे ती सरकारची आहे, राज्य सरकारची की केंद्र सरकारची? ते जागा केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकार याच्यामध्ये फार मोठा डेव्हलपमेंटचा वाटा असतो. कमसे कम 60% त्यांचा 40% यांचा झालं तर झोपडपट्टीचं पुनर्वसन एकदम शांघाईसारखाच होऊन जातो. पण करायला जर केंद्र सरकार रेडी झालं तर राज्य सरकार होत नाही, राज्य सरकार झालं तर केंद्र सरकार होत नाही. आता दोन्ही सरकार ही बीजेपीचे असताना सुद्धा आम्हाला हे त्रास भोगावं लागेल. मग असं काय पुनर्वसन झाल्याचं एखादं आपल्या देशभरातलं एखादं उदाहरण आहे का आपल्यासमोर? जे केजरीवाल गव्हर्नमेंट होतं दिल्लीमध्ये, त्यांनी घराच्या बदल्यात घर देऊन दिल्लीच्या समग्र जे झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन केलेलं आहे. आणि आमचं पण तेच मागणी होती. आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन घेतलं होतं. त्या टायमाला आमचा सर्व संपर्क झालेला ऑफिसर लेवलला. त्यांनी सर्वच योग्य पद्धतीनं पुनर्वसन केलेलं आहे. तर आपल्याही मुंबईमध्ये का होऊ नये त्यासाठी आम्ही दिल्लीला आंदोलन घेतलं. मग आता पुढची भूमिका काय आहे तुमची? पुढची भूमिका आता आम्ही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत, वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये काम करतात, त्यांना सर्व विश्वासात घेऊन आम्ही पुढची भूमिका ठरवणार. आझाद मैदानामध्ये आंदोलन त्यातलीच एक भूमिका आहे का? हा असणार. झोपडी धारकांचा जो प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे आणि सरकारच्या तिजोरीत त्याचा प्रचंड बोजा पडू शकतो. परंतु जर बिल्डरला एक्स्ट्रा FSI दिल्यानंतर तो प्रश्न सुटू शकतो असं झोपडी धारकांचं म्हणणं आहे. सरकारच्या कोर्टात चेंडू आहे, तो सरकार कशा पद्धतीने टोलवतो किंवा यांच्या प्रश्नावरती कशी उत्तर देऊन बेघर होणाऱ्या झोपडीधारकांना त्यांच्या घरामध्ये आश्रय देतो हे येत्या काही दिवसात पाहायला मिळेल. तुर्तास आपण इथेच थांबतोय आणि येणाऱ्या काही दिवसात आझाद मैदानामध्ये त्यांचं आंदोलन होईल. त्या आंदोलनाची धग सरकारपर्यंत जाईल की नाही हा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे, त्यालाही उत्तर मिळेल. मुंबई येथून जनता न्यूज करता दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.